7 धावा झालेल्या आहेत, कारण या अगोदरचा चेंडू नो बॉल होता. धन्यवाद. वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. राजकुमार मात्र या चेंडूला हलक्या हाताने फटका खेळतो. डायरेक्ट हिट. काम तमाम येथे मात्र झालं असतं, मात्र येथे डायरेक्ट हिट लागली आहे. बेल्स येथे उडाली आहे. चेंडूवरती फलंदाज स्वप्नील येथे मात्र बाद. मोठी विकेट. बिग ब्लो. श्री गणेश सातगर संघाला इथे मोठा हादरा बसलाय. तसेच प्रथमेशजी आचेकर साहेब, आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच नवखार गावातील अर्थातच आपटे महाराज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी आपण घेणार आहोत. खरेपाट प्रीमियर लीगच्या या स्पर्धेच्या निमित्तानं मी सन्माननीय संजय पाटील साहेबांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नवखार गावचे आपटे महाराज यांचा या ठिकाणी आपण सत्कार घेतोय, सन्मान करतोय. तसेच या ठिकाणी सन्माननीय हरिचंद्र आपटे साहेब हे देखील आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण करतोय. या अगोदर डायरेक्ट हिट मारली त्याबद्दल साई भगत यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज आलंय रोशनसाठी. रोशनने ते मात्र डायरेक्ट हिट लगावली होती. आणि तसेच षटकाराला 200 आणि हॅट्रिक साठी 1000 सन्मान्य कीर्ती शहा यांच्याकडून हे पारितोषिक बॅटिंग करणाऱ्या टीम साठी असणार आहे. तसेच सन्माननीय साई भगत, आपण प्रेक्षकांमध्ये आलेला आहात, मंडळाची विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच अजिंक्य पाटील, आपण देखील मैदानावरती आलेला आहात. आपल्या शुभ हस्ते जे तेजस पाटील यांनी जे 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं चिन्मयसाठी, ते देण्यासाठी यायचं आहे. अजिंक्य पाटील, तेजस दादांनी सांगितलं होतं की जर चिन्मयने 30+ धावा केल्या तर मात्र मी 2000 रुपयाचं पारितोषिक देणार आहे. आणि त्याने त्याचा विश्वास जपला आणि 30+ तो धावा केल्या आणि ते पारितोषिक तो जिंकलेला आहे. मी अजिंक्य पाटीलला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिन्मयला पारितोषिक देऊन आपण सन्मान करणार आहोत. तेजस पाटील यांच्या वतीनं हे 2000 रुपयाचं पारितोषिक आपण चिन्मयला देतोय. तसेच मैदानावरती राजकुमारचा जो कोणी गोलंदाज विकेट घेणार आहे त्याला मात्र अजिंक्य पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गोलंदाजासाठी. पहिला चेंडू येथे नो बॉल आलाय, गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज रोशन पाटील येथे गोलंदाजीसाठी आलाय. समोर थोडं थांबतो. चिन्मय, जास्त काही विचारणार नाहीये मी, पण आज खऱ्या अर्थानं तेजस दादाचं तुझ्यावरचं प्रेम आहे, तेजस दादा सपोर्ट तुझ्यासाठी नेहमीच आलाय. तेजस दादाबद्दल काय म्हणशील? तेजस दादा आम्हाला म्हणजे सगळ्या पोरांना नेहमीच सपोर्टमध्ये असतो. तेजस दादा असो किंवा आर्यादा असो, अजून खूप जण आहेत, त्यांचा सपोर्ट असतोच आम्हाला नेहमी क्रिकेट क्षेत्रात. आणि त्यांच्या विश्वासावर उत्तर. ओके, धन्यवाद. ओव्हर टू सौरभपुरे. येथे मात्र राजकुमारची विकेट न जाता येथे मात्र फलंदाज विक्रांत येथे मात्र रनआउटच्या रूपाने बाद होतोय. डीजे मास्टर. सन्माननीय भोपेरी गावचे विपुल ठाकूर, त्यानंतर चिंचवली गावचे अलंकार पाटील यांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. विपुल ठाकूर आणि अलंकार पाटील, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित प्रथमेशदा आचरेकर यांचा आपण मान सन्मान इथे करणार आहोत. मी विनंती करतोय अल्पेशदा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथमेशदांचा यथोचित मान सन्मान इथे व्यासपीठावरती करायचा आहे. मी विनंती करतोय ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीचे विद्यमान सदस्य सन्माननीय नरेश पाटील यांना की आपण यायचं आहे आणि या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत मांडवखार माफ करा चिंचवली चे विद्यमान सदस्य म्हणजे मांडवखार गावचे सुपुत्र सन्माननीय नरेश पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नरेश पाटील. व्यासपीठावरती प्रथमेश आचरेकर यांचा मानसन्मान होतो. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. कुमारच्या विकेटसाठी पारितोषिक आता वाढलंय. निखिल पाटील आणि तसेच शेतकरी कामगार पक्षाचे खारेपाटामधील अध्यक्ष सन्माननीय अजिंक्य पाटील पिंट्या यांच्या माध्यमातून राजकुमारच्या विकेटसाठी जो कोणी राजकुमारचा विकेट घेईल त्याला तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि त्याच्यासाठी जेवढे डॉट बॉल टाकले जातील त्या डॉट बॉलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. व्यासपीठावरती उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीचे विद्यमान सदस्य सन्माननीय नरेश दत्तू पाटील इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती घेणार आहोत. मी तेजस पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते तेजस पाटील यांना आपण आपल्या शुभ हस्ते नरेश पाटील सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीचे त्यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती करायचा आहे. माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सदस्य नरेश पाटील मांडवखार यांचा आपण यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती करतोय. धन्यवाद. त्यानंतर विनंती करतोय विपुल ठाकूर आणि अलंकार पाटील आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. विपुल ठाकूर आणि अलंकार पाटील. धन्यवाद सुयश. आपण आता पुन्हा एकदा फोकस करूया. स्कोर आतापर्यंत मला स्कोर मित्र सांगत आहेत की 26 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 2 ओव्हर्स मात्र मैदानावरती पूर्ण झालेले आहेत. पहिला अर्थातच हर्षिकेश आले होते, त्याने देखील चांगलं षटक हाताळलं होतं. तदनंतर रोशन आले आणि पुन्हा एकदा हर्षिकेश माळी या ठिकाणी आलेला आहे. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक आपण स्वागत करूया. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे चाललेली आहे आणि विकेट हॅट्रिक जर घेतली हर्षिकेशने तर 1,000 पारितोषिक साई भगत यांच्याकडून मात्र मिळणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. चेक. जे 6,000 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं होतं म्हणजे राजकुमारच्या विकेटसाठी निखिल पाटील आणि अजिंक्य पाटील यांच्या माध्यमातून जो गोलंदाज राजकुमारची विकेट काढेल त्याच्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि ज्याने झेल पकडलाय त्याच्यासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. असे 6,000 रुपये माझ्याकडे जमा झालेत. धन्यवाद.
सन्माननीय आरती मोकल यांचं इकडे आगमन झालंय. मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि ताईंना विनंती करतोय आपण आपल्या व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा, या मॅचचा आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धफलकावरती 31 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरचा मार्गस्थ आहे. 31 धावा धफलकावरती आल्यात. ओहो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कदाचित चेंडूने स्टंपचा स्पर्श केला परंतु वरती बेल्स कदाचित पडल्या नाहीये, त्याच्यामुळे इथे विकेट सेव्ह आहे. असे किस्से आपण बऱ्याच वेळा पाहतो, टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो, इंटरनॅशनलमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत की स्टंपला चेंडू स्पर्श करून जातो परंतु बेल्स मात्र काही पडत नाहीये आणि त्यामुळे ही विकेट मात्र सेव्ह आहे. या चेंडूवरती मात्र धावा येणार नाहीये. धावसंख्या स्थिर आहे, ते म्हणजेच 31 धावा आतापर्यंत धफलकावरती पूर्ण झाल्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला. कार्पेटचा आधार घेत लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू गेला. एक सिंगल धाव घेतली आहे. 1-1 धावेच्या साह्यानं धफलकावरती पुन्हा एकदा बदलाव. 32 धावा धफलकावरती. एका बाजूला आपण संघ पाहिला तर बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजेच श्री गणेश सातगर. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी बेलपाडा. या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचा चित्तथरारक सामना आज मात्र आशिवरेच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बालवीर आशिवरेचं हे एक पहारदार असं हे मैदान. दोन फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खऱ्या हाताने चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार, येतोय चौकार. लगावलाय आणि 4 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धफलकावरती 36 धावा आलेल्या आहेत. 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाज हृषिकेश माळी कित्येक स्पर्धेमध्ये ज्याने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळलेली आहे, परंतु आज या स्पर्धेमध्ये पाहूया कशा पद्धतीने तो हाताळणार आहे. पारितोषिक आलंय विकेटसाठी. हे पारितोषिक आहे अजिंक्य पाटील, निखिल पाटील, तेजस पाटील आणि बबल्या पाटील यांच्या माध्यमातून जो काही इथे गोलंदाज विकेट घेईल त्या गोलंदाजासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज, म्हणजे प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. ट्राय चांगली केली होती, एफर्ट्स लावले होते, समर्पण दिलं होतं, परंतु अंतिम क्षणाला मात्र कॅच पकडला नाहीये. बघा, मेहनत चांगली केली आहे, संघर्ष केलेला आहे. म्हणून मी मागील आठवड्यामध्ये सुद्धा माझ्यावरती बोलून गेलो होतो की आयुष्यामध्ये कधीही नशिबाला दोष द्यायचा नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नशीब जर बोलत गेलो तर आपण आयुष्यामध्ये काहीही मात्र साध्य करू शकत नाहीये. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळूया. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला मात्र हा बॉल आला. 1 धाव तर घेतली आहे. एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत. कारण मित्र, नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्मांवरती विश्वास असला पाहिजे. कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भागे लिहित असतात, नशीब नाही. त्याच्यामुळे तुमचा संघर्ष, तुमची मेहनत हेच खऱ्या अर्थानं तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकतात. त्याच्यामुळे मेहनत करा, शिका. स्वामी वामनराव पै यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार. प्रत्येकाने मात्र या ठिकाणी मेहनत घ्यायची आहे. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय कीर्तिशेठ शहा यांच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सुवर्ण संधी, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. किशोर फलंदाजाने 2 षटकार मारले तर प्रणय ठाकूर लोणघर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निमेश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक मात्र आलेलं आहे. साई भगत यांच्याकडून ते मिळणार आहे निमेशसाठी. जाऊया मॅचच्या दिशेनं. आपण धफलकावरती आपण फोकस करूया. आतापर्यंत खेळत असताना 37 धावा धफलकावरती आल्यात. सेमीफायनल क्रमांक 2 हा सामना मध्ये सुरू आहे. कोणता संघ 2025-2026 ची ही खारेपाट प्रीमियर लीग अंतिम विजेता ठरणार आहे. अगदी काहीच आता वेळ, मात्र थोडासाच वेळ शिल्लक राहिलाय. चांगला बॉल, तितका चांगला फटका पाठवला सीमारेषा पलीकडे. येतो एक अप्रतिम बहारदार KPL ब्रँडेड षटकार.
विकेट हॅट्रिकसाठी तब्बल आता 5,000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय अजिंक्य पाटील यांच्या माध्यमातून. बघा मैदानामध्ये एक छोटीशी मुलगी डान्स करत आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये नक्कीच एक चांगली डान्सर होणार आहे आणि खारेपाटाचं नाव नक्कीच ती उज्ज्वल करणार आहे. बघा किती आनंद आहे. अगदी लहानपणापासून ज्येष्ठपर्यंत सगळे खेळाडू सगळे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. अजित पाटील सन्माननीय अजित पाटील सातगर चे सदस्य सन्माननीय अजित पाटील यांचा इकडे आगमन झाले. त्यांना विनंती करतोय विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. लगातार 2 षटकार आलेत. अजून एक आला तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सन्माननीय कीर्ती शेठ शहा यांच्या माध्यमातून. 51 धावा दाखल दिलेल्या आहेत. 51 रन स्कोअरबोर्ड. हो आडव्या पाठी खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पकडले कॅच. फलंदाज बाद. बल 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद. येस मैदानावरती चाललंय सेमीफायनलची मॅच. मैदानावरती चाललंय सेमीफायनलची मॅच. त्यामध्ये पकडलंय आकाशची कॅच. विकेट गेलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती प्रवेश करतोय सौरभवरती आता संपूर्ण जबाबदारी असणार आहे. कारण मी विनंती करतोय रहदारीच्या रस्त्यामध्ये ज्या गाड्या आहेत त्या कृपया काढा. ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील त्या काढा. अन्यथा मग गाडीला दुखापत झाली म्हणजे स्क्रॅच वगैरे पडले तर त्याला कमिटी या फिर ही संघटना जबाबदार राहणार नाही याची दक्षता घ्या. ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील कृपया आपण तिथे जर असाल तर कृपया त्या गाड्या काढा. कारण एक 4 व्हीलर गाडी आहे तिला जाण्यापासून 2 मिनिटं मॅच थांबवा. ज्यांच्या कोणाची गाडी असतील कृपया बाजूला करा कारण ती गाडी अडलेली आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निमेश आलेले आहेत. 4 बॉल्स कंप्लीट झालेले धाफलकावरती 51 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 51 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चला बाईक पार्क केलेले ते कृपया काढायचे आहेत कारण त्या ठिकाणी वाहनं जात आहेत येत आहेत. त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण झाला नाही पाहिजे याची दक्षता मात्र त्या गाडी मालकाने घ्यायची आहे. जर मध्ये असतील बाईक आपल्याला तर कृपया तिथून काढायची आहेत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहतोय. आपले सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय अमितदादा नाईक यांच्या वतीनं या स्पर्धेला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. तसेच स्वर्गीय आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि आद्य नाईकच्या वतीनं आज तो आपल्यामध्ये नाही आहे परंतु समोरची जी आपण गॅलरी जेव्हा त्या गॅलरीकडे लक्ष जातो किंवा जेव्हा त्या गॅलरीमध्ये आपण बसण्यासाठी जात असतो तेव्हा मात्र स्वर्गीय आद्य नाईक यांची आठवण आम्हाला सदैव होत असते. आणि आज नक्कीच हे सुद्धा कार्य जी गॅलरी बनवलेली आहे हे देखील अमितदादांच्या माध्यमातून बनवले त्यांचा देखील आपण सहर्ष त्या ठिकाणी आभार व्यक्त करूया. या मैदानावरती यस सुयश. हॅलो. मी विनंती करतोय त्या गाड्या काढायच्या आहेत कृपया विनंती करतोय. ज्यांच्या कोणाच्या आहेत आपण गाड्या काढा मित्रांनो. आणि सर्वांना माहिती आहे की म्हणजे ज्यांची गाडी असेल त्यांना माहीतच असेल आपली गाडी तिथे आहे. त्यामुळे विनंती करतोय कृपया त्या गाड्या तिथून बाजूला करा. धन्यवाद. सन्माननीय बालवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमारजी पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचा. नंदकुमारजी पाटील आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बालवीर मंडळाचे अध्यक्ष. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. यावेळेस कार्पेट सादर घेतला. एक सिंगल मतं घेतलेली आहे. सिंगलच्या सहाय्यानं धावफलक पुढे जाईल.
52 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि या ठिकाणी बालवीर युवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नंदकुमार साहेब या ठिकाणी विनंती असते की आपण यायचं आहे. आणि सुयश, या मैदानाची एक खासियत आहे, आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये कोणतंच असं मैदान मिळणार नाही आहे जिथे हे चर्चा सुरू राहील. एकमेव असं हे बालवीरचं मैदान आहे जिथे बाथरूमची वगैरे सगळी व्यवस्था आहे. बाकी अलिबाग तालुक्यामध्ये तुम्ही कुठेही जा, बाथरूमची व्यवस्था नाही आहे. परंतु या खारेपाटामध्ये असं हे एकमेव मैदान आहे जे अलिबाग तालुक्यामध्ये एकमेव आहे जिथे सगळी बसण्याची व्यवस्था आहे, प्रशस्त गॅलरी आहेत, किंबहुना 360मध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळू शकतो. एक चांगलं असं स्टेजसुद्धा जिथे आम्ही समालोचन करतोय, एक चांगलं स्टेजसुद्धा या ठिकाणी RCC बनवलेलं आहे. बाथरूमची देखील व्यवस्था आहे आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळ खेळण्यासाठी एक सुसज्ज असं हे बालवीरचं मैदान हे खऱ्या अर्थानं नावरूपाला आलेलं आहे. नेहमीच या मैदानावरती आपण कित्येक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती खेळत असतो. 52 धावा झालेल्या आहेत, 4 ओव्हर्स मात्र समाप्त झालेल्या आहेत आणि आता अंतिम ओव्हरमध्ये पाहूया सेमीफायनल नंबर 2. ओहो, अक्कू टप्प्याचा बॉल गती परिवर्तन केलं होतं. अर्थातच चेंडूमध्ये पूर्णपणे गती काढून घेतली होती, त्यामुळे क्रिकेट अर्थमध्येच चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे. एक धाव सिंगल या ठिकाणी मात्र घेतली आहे. एक धावीच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव होतोय. 53 धाव धाफलकावरती आलेले आहेत. खारेपाट प्रीमियर लीग अर्थातच आता अंतिम टप्प्यामध्ये यानंतर आपल्याला एक मोठा ग्रँड फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कोण मात्र असा संघ असेल तो या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होणार आहे, त्यासाठी हा संघर्ष. ओहो, मोठा फटका खेळायचा होता, बॅटची एज लागली आहे. फलंदाज किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. प्रणय ठाकूरने जे बक्षीस लावलेले आहे ते शशिकांतला 2 जर शशिकांतने षटकार मारले तर दिले जातील. चार धाव आलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपण होऊया डीजेला संधी. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे मित्रांनो. काही झाले नाही, आपण मैदानाकडे वळूयात. मॅच सुरू आहे. ओहो, चांगला बॉल, तितका चांगला फटका घेऊन काढलेला आहे. कार्पेटचा आधार घेतला, एक धाव तर घेतली. एका धावेच्या साह्याने पुन्हा एकदा धाफलक मात्र पुढे सरकते. 58 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत मित्रांनो. काही झाले नाही. अंतिम ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे. गोलंदाज आतिश मात्र आलेला आहे. आतिशने चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. ओहो, चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये गेला. कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये, त्याच्यामुळे हा चेंडू मात्र निर्धाव आहे. आतापर्यंत धाफलकावरती धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 58. आणि या इनिंगमधील शेवटला एक बॉल मात्र शिल्लक आहे. 5 बॉल कंप्लीट झाले, शेवटला एक बॉल शिल्लक असेल. एखादा मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं एक धावसंख्येला चांगला आकार मिळेल. एक सन्मानजनक स्कोर उभारायचा असेल तर या चेंडूवरती मोठा फटका येणं तितकंच अपेक्षित, परंतु गोलंदाजाला मात्र तो न देण्याची गरज. मोठा फटका खेळलेला आहे, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि मात्र चेंडू सरळ गेला, सीमारेषा पार. येतोय KPL ब्रँडेड षटकार.
आपण जर पाहिलं तर आपलं नावलौकिक साता समुद्र पार पलीकडे नेलंय. खारेपाटाची शान, खारेपाटाची मान, खारेपाटाचा अभिमान म्हणून आपण जर पाहिलं तर ज्या खेळाडूला ओळखलं जातं, ज्याने अखंड अलिबागचं टेनिस क्रिकेट गाजवलं, ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर इनामपुरीमध्ये झालेली स्पर्धा, तिथे प्रथम मालिकावीराची बाईक ज्याने पटकावली, त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याचा प्रवास पुढे सरकला, आणखीन प्रवास करत असताना दुसरी बाईक जिंकली, तसाच प्रवास पुढे सरकला, अलिबागमध्ये तिसरी बाईक जिंकली आणि आता मागच्याच टुर्नामेंटमध्ये झालेल्या रायगड 40+ या स्पर्धेमध्ये ज्याने चतुर्थ म्हणजेच चौथ्या क्रमांकाची मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली, असे सन्माननीय प्रफुल्ल पाटील पिंटे येथे उपस्थित होत आहेत. जरा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी वाजल्या पाहिजेत, कारण या खेळाडूने अगदी चांगला खेळ अलिबाग तालुक्यामध्ये केला. व्हेरी वेल डन पिंटे. आता आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय कमेंटरी बॉक्समध्ये. पूर्वार्धाच्या खेळामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश सादघर हॅलो या संघाने धावसंख्या बनवलेली आहे ती 64, तर 65 धावांची गरज असणार आहे. चला सामन्याला लगेच सुरुवात करा. 5 वाजत आलेले आहेत जवळपास. हॅलो. सन्माननीय शुभम भगत बाळ्या आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय शुभम भगत बाळ्या आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद. चला शुभम भगत बाळ्या आता आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. शुभम भगत. सन्माननीय मंगेशजी ठाकूर आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. मंगेशजी ठाकूर आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय मंगेश ठाकूर हशिवरे. म्हणजे हशिवरा प्रीमियर लीग होणार आहे. त्या हशिवरा प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा संघ आहे जिया वॉरियर्स या संघाचे ओनर सन्माननीय मंगेशजी ठाकूर आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच बालवीर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नंदकुमारजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अलिबाग तालुक्याचं क्रिकेट ज्याने अगदी गाजवलं, ज्याच्या नावावरती सुद्धा आपण जर पाहिलं तर मालिकावीराची बाईक राहिली आहे, असं नवखार गावचा सुपुत्र अलिबागचं टेनिस क्रिकेट, जसं मगाशी निशांत दादाने म्हटलं अलिबागचं टेनिस क्रिकेट गाजवलं, रायगडचं टेनिस क्रिकेट गाजवलं, रायगडचं टेनिस क्रिकेट गाजवता गाजवता महाराष्ट्रभराचं टेनिस क्रिकेट गाजवलं. त्याच वेळेला अगदी महाराष्ट्राचं टेनिस क्रिकेट गाजवता प्रतीक 11 डिंगडॉंग म्हणजे अफजल मेमन आणि योगेश पेंडकर ज्यांची नजर या खेळाडूवरती पडली, असा नवखार गावचा कोहिनूर हिरा अक्षय पाटील याचं आगमन व्यासपीठावरती होतंय. याही खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय प्रफुल्ल पाटील पिंट्या यांचा आपण व्यासपीठावरती सन्मान घेतोय. ओके ठीक आहे, आपण सन्मान नंतर घेऊया, कारण बाकीच्यांचे सन्मान आपण घेऊया. ते 2 सन्मान विशेष आपण ठेवतोय म्हणजे गुप्त ठेवूया, कदाचित काहीतरी सस्पेन्स असेल या सन्मानामध्ये. व्यासपीठावरती उपस्थित सातघर गावचे सन्माननीय अजित पाटील यांचा इथे यथोचित मानस सन्मान केला जाईल. मी सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या मुख्य भागी येत आहे आणि अमित दादा यांच्या शुभ हस्ते आपण अजित दादा पाटील सातघर यांचा सन्मान इथे करतोय. अजितदादा पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या मुख्य भागी या. शुभम भगत बाळ्या आपल्याला विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती या. शुभम भगत. सन्माननीय धीरज म्हात्रे आपल्याला सुद्धा विनंती करतोय. गोट्या धीरज मोकल आपल्याला धीरज म्हात्रे गोट्या आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धीरज म्हात्रे.
व्यासपीठावरती विनंती करतोय मी रूपम म्हात्रे यांना, आपण यायचं आहे. रूपम म्हात्रे, आपल्याला विनंती करतोय, आपण इथे उपस्थित आहात. कमिटी मेंबर्स, रूपम म्हात्रे आपण यायचं. आपलं सुद्धा यथोचित मानसन्मान इथे सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते तसेच ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करून दिले माननीय श्री अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते आपला मानसन्मान इथे केला जाईल. रूपम म्हात्रे यांचा मानसन्मान आपण व्यासपीठाच्या मुख्य भागी करतोय अमितदादा यांच्या शुभ हस्ते. करायचं आहे. सन्माननीय अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते रूपम म्हात्रे यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय बोडणी गावचे कोळी संघटनेचे सन्माननीय अंकल, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. व्यासपीठावरती गिरीधर म्हात्रे यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. गिरीधर म्हात्रे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बिपिन दादा, आपल्याला विनंती करतोय आपण इथे असाल तर कृपया माझ्यासोबत जोडले जा. बिपिन दादा, थोडीशी संधी या मॅच मध्ये समालोचकांना कमी मिळेल खंत व्यक्त करते. बिपिन दादा, आपण व्यासपीठावरती असणाऱ्या सर्व मान्यवरांचा आणि तसेच अतिथींचं इथे मानसन्मान घेतोय, कारण हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक अतिथींचं आणि प्रत्येक मान्यवराचं इथे स्वागत आणि सत्कार होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपण नेहमी म्हणतो अतिथी देवो भव, तसंच अतिथींचं इथे मानसन्मान या व्यासपीठावरती केलं जातं. विशाल पाटील सारळ, आपल्याला विनंती करतोय आपण सुद्धा या. विशाल पाटील, आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुयश, धन्यवाद निशांत पाटील. सामन्याकडे वळतोय. निमिष उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय, मात्र त्याला अपयश मिळतंय. नो चेंडू आले, परंतु येथे मात्र गोलंदाज अक्षयने येथे मात्र जबरदस्त कमबॅक केलंय. जिंकण्यासाठी 65 धावांचं टार्गेट आहे. 11 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज निमिषकडे ती क्षमता आहे. वंडरफुल बॉलिंग. लगातार 5 चेंडूवरती 5 चेंडू येथे डॉट फेकलेत गोलंदाज अक्षयने. व्हेरी वेल डन बॉलिंग. श्री गणेश सातगर संघासाठी अक्षयने ते मात्र 2 नो बॉल टाकल्यानंतर 2 चौकार गेले नो बॉल वरती आणि त्यानंतर येथे 5 चेंडू डॉट फेकलेत. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी येथे म्हणावी लागेल.
डीजे मास्टर दोन्ही माईकचा थोडा थोडा आवाज वाढवा. व्यासपीठावरती माईक आहे त्याचा कमी असेल तरी चालेल, परंतु जो समालोचन कक्षामध्ये माईक आहे त्याचा थोडा आवाज वाढवा. डीजे आशू. दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज विक्रांत. पाहूया विक्रांत येथे गोलंदाजी संघासाठी येथे मात्र भरीव गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकाच षटक 15-20 धावांचं जर आलं ना तर परत एकदा मॅचमध्ये संघ इथे मूव होऊ शकतो. जय हनुमान बैलपाडा संघाचे समर्थक नेहमी येथे त्यांच्या संघाला अगदी सपोर्ट करायला येत असतात, सपोर्ट देत असतात. हा प्रेक्षकांचा सपोर्ट हा सुद्धा संघासाठी खूप महत्त्वाचा असतो. खेळाडूंचा नक्कीच आत्मबल वाढवण्यासाठी प्रेक्षकांचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. विक्रांतचा चेंडू फुल टॉस मिडॉन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय, मात्र किशोर येथे या चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत धावफलकावरती एकच धाव मिळते. धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे. 12 रन्स इन स्कोरबोर्ड. 12 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती निमिष आता मात्र पोहोचलाय. नॉ स्ट्राईक एंडवरती रोशन आहे. रोशन एका धावेवरती खेळतोय, तर निमिष वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय 2 षटकारांच्या साह्याने. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागली आहे. प्रेक्षकांचा या खारेपाट प्रीमियर लीगसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आपण या मैदानावरती पाहतोय. बालवीर हाशिवरेचं हे शानदार असं हे मैदान प्रेक्षकांसाठी येथे खऱ्या अर्थानं खारेपाट प्रीमियर लीग ही क्रिकेटची पर्वणी पाहायला मिळते. क्रिकेट आणि बालवीर हाशिवरेचं मैदान हे नेहमी जणीकाडी समीकरण बनलंय. सन्माननीय अमित दादा नाईक यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या अगदी मेहनतीतून या मैदानावरती बरीचशी विकास कामं आपण पाहतो. तत्पूर्वी हा चेंडू पाहूया. निमिष मात्र पुन्हा एकदा संघर्ष करताना दिसतोय. वाईटचा इशारा मात्र पंचांकडून आलाय, परंतु येथे चेंडू बॅटला स्पर्श निमिषा होत नाहीये. चेंडू खेळण्याच्या कक्षेबाहेरचा आहे असं पंच जय पवार सर सांगतायत. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 13 धावा. राईट आर्म राऊंड विकेट. विक्रांतचा पुढील चेंडू. या वेळचा चेंडूवरती हुक मारलाय, चेंडूला पाठवून दिलंय लॉंग लेग सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स ओर दी रोप. चौकार. मी सन्माननीय श्याम घरत आणि सन्माननीय संदेश घरत यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय श्याम घरत, सन्माननीय संदेश घरत आपल्याला विनंती करतोय या खारेपाट कमिटीच्या वतीनं आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निमिषची आता मात्र बॅट बोलायला लागली आहे, कारण चेंडू बॅटला लागत नव्हते. चौकार जरूर आले, परंतु चेंडू डॉट आले. विक्रांतचा पुढील चेंडू. स्विंग अँड मिस. येथे मात्र निमिष याचं कौतुक करावं लागेल. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन. पंचांनी बाद देण्या अगोदरच निमिषने येथे तंबूचा रस्ता पकडलाय. व्हेरी वेल डन. बघा मित्रांनो, आयुष्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला कमवायच्या असतात आणि त्या निमिषने येथे नक्कीच विरोधी संघाने त्याचं येथे नक्कीच अभिनंदन केलंय. डीजे. गेल्या वर्षी सुमित भगत खारेपाट प्रीमियर लीगचा विजेता कर्णधार आणि मालिकावीराचा सुद्धा तो मानकरी ठरला होता, परंतु या मोसमामध्ये त्यांचा लीग स्टेजमध्येच संघ पराभूत झाला. सुमित भगत यांचं सुद्धा अभिनंदन करेन, त्यांचं सुद्धा स्वागत करेन. न्यू बॅटर रोशन.
रोशन या चेंडूवरती स्लाइस करण्याचा जरूर प्रयत्न करत होता, चेंडूवरती कट मारण्याचा प्रयत्न जरूर करत होते. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. षटक दुसरं सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर आहेत. डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती अगदी गुडलेनवरचा चेंडू होता. गुडलेनवरच्या चेंडूला इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न रोशनने जरूर केलाय. मागील सामन्यामध्ये याच रोशनने अगदी तोडफोड विस्फोटक अशी फलंदाजी केली होती. पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, नुकताच पोलीस झालेला आहे. खऱ्या अर्थानं त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिलं करिअरकडे प्राधान्य दिलं, त्यानंतर येथे क्रिकेटला त्याने लक्ष दिलंय. या चेंडूवरती मात्र खराब गोलंदाजी. हुक केलंय आणि पाठवून दिलंय चेंडूला. लॉंग लेग सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद सुयश. तर एक नक्कीच चांगला क्रिकेट येथे खारेपाट विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच पिंट्या दादा, एक तू बरेच वर्ष येथे या मैदानावरती खेळलायस, अनेक रायगड जिल्ह्यातल्या स्पर्धा गाजवतोस, 4 बाईक तुला मिळाल्यात. नक्कीच या स्पर्धेविषयी आणि चालू सामन्याबद्दल काय म्हणशील पिंट्या दा? सत्कार घेतल्यानंतर नक्कीच इथे बोलायचं आहे. पिंट्या, प्रश्न समजून घे, उत्तर तू नंतर दे. धन्यवाद. कारण पिंट्या चांगलं बोलतो, मला चांगलंच ठाऊक आहे. कारण मित्रांनो, बोलण्याची सवय सुद्धा करा. कारण बोलल्याने आपलं मन सुद्धा हलकं होतं. इतर खेळाडूंना नक्कीच एक नवीन चेतना आपल्या अंगामध्ये निर्माण होते. परंतु नक्कीच पिंट्याने खऱ्या अर्थानं आपलं क्रिकेट अक्षरशः या विभागाला नव्हे तर अलिबागचा बायकरमॅन म्हणून त्याला नक्कीच येथे उपाधी मिळाली आहे. तर बोलूया सुयश. धन्यवाद सौरभदा. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय महिला तालुका अध्यक्ष सन्माननीय आरती मोकल यांचा आपण इथे सन्मान घेणार आहोत. राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सन्माननीय आरती मोकल यांचा आपण व्यासपीठावरती सन्मान घेतोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मीनाताई यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते आरतीताईंचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. वेल डन किशोर. किशोरचा पाय इथे सीमारेषेला लागलाय आणि किशोरचं सुद्धा इथे कौतुक करेन, कारण त्यांनी सुद्धा इथे नक्कीच डिसिजन लगेच दिलाय. हा चेंडू सीमारेषा बाहेर आहे, कारण माझा पाय येथे सीमारेषेला लागलाय. षटकार. व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष सन्माननीय आरती मोकल यांचा आपण व्यासपीठावरती मानसन्मान करतोय. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या खारेपाट प्रीमियर लीगच्या भव्य दिव्य व्यासपीठावरती त्यांचा यथोचित मानसन्मान इथे केला जातोय. धन्यवाद ताई, तुमचा मोलाचा वेळ खर्च करून तुम्ही इथे या भव्य दिव्य आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. दादांनी पुरस्कृत केलेल्या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. धन्यवाद. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय दया पाटील मामी यांचं सुद्धा आपण व्यासपीठावरती स्वागत सत्कार घेणार आहोत आणि त्यांचा सत्कार सुद्धा करण्यासाठी मी मीनाताई यांनाच विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते दया पाटील मामी यांचा आपण यथोचित मानसन्मान स्वागत आणि सत्कार इथे करायचा आहे. व्यासपीठाच्या मुख्य भागी आपण आलेल्या पाहुण्यांचा तसेच मान्यवरांचा आणि खेळाडूंचा इथे सन्मान जरूर करतोय आणि त्यापैकी इथे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय. दया पाटील मामी यांचं सुद्धा व्यासपीठावरती मानसन्मान केलं जात आहे. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित मानसन्मान इथे केलं जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्माननीय कार्यकर्त्या चित्रा कोळी यांचं सुद्धा इथे व्यासपीठावरती सन्मान केलं जाईल. 31 धावा झालेल्या आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण या
आणि त्यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार इथे मीनाताई यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. मी सन्माननीय रणजित मोकल यांना विनंती करतोय, आपण सुद्धा या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रणजित मोकल, आपल्याला सुद्धा विनंती करतोय, आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू हरेश सुर्वे यांना विनंती करतोय, आपला मानसन्मान स्वीकारायचा आहे. मी अमित दादांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हरेश सुर्वे यांचा यथोचित मानसन्मान इथे या व्यासपीठावरती करायचा आहे. या खारेपाट प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर्स आणि त्याच वेळेला अगदी त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल झाला असे सन्माननीय हरेश सुर्वे, मिहान कलेक्शन या संघाचे ओनर आणि खारेपाट प्रीमियर लीग या स्पर्धेचे कमिटी मेंबर यांचा यथोचित मानसन्मान इथे करतोय. दादा यांच्या शुभ हस्ते, अमित दादांच्या शुभ हस्ते. मी सन्माननीय प्रशांत पाटील बाबू यांना विनंती करतोय, आपण या. प्रशांत पाटील बाबू नारंगी, आपण कुठे असाल तर आपण या. आपलं सुद्धा मानसन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. ॲज अ कमिटी मेंबर ज्यांच्या माध्यमातून गेले 4 दिवस आणि आजचा हा 5वा दिवस चांगली कामगिरी इथे झाली. आपण झाला. 37 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता असतील 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 ची गरज. पुन्हा एकदा सामना येथे रोमहर्षक होणार, रंगतदार होणार. अंतिम फेरीमध्ये कोणता संघ पोहोचणार? श्री गणेश सादगर की जय हनुमान बेलपाडा? श्री कृपा शिरवली हा संघ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये पोहोचलाय. 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. श्री गणेश सादगर संघाचा कर्णधार स्वप्नील येथे मात्र या मैदानावरती निर्णय कोणता घेतोय. त्यांचे इतर सहकारी सुद्धा येथे निर्णय कोणता घेत आहेत, कारण मैदानावरती घेतलेला निर्णय हा सुद्धा सत्यामध्ये उतरवणं हे खेळाडूचं सुद्धा काम असतं. खेळाडूला तो नक्कीच येथे आपल्या खांद्यावरती दिलेली जबाबदारी ही पूर्णपणे पेलायची असते आणि ती येथे गोलंदाज 12 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच हे षटक या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट ठरू शकतं. या षटकामध्ये 12-14 धावा जर धावफलकावरती आल्या तर मॅच नक्कीच बनू शकते. 6 पेक्षा कमी धावा धावफलकावरती जर आल्या तर मॅचमध्ये मात्र जय हनुमान बेळपाडा संघ थोडासा बॅकफूटवरती जाऊ शकतो. क्रिकेटचा हा खेळ कधी फ्रंटफूटवरती, कधी बॅकफूटवरती, कधी तुम्हाला नक्कीच जिंकून देऊ शकतो, तर कधी नक्कीच आपल्या चुकीमुळे तुम्हाला नक्कीच हार पत्करावी लागू शकते. 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 मधला सुपर 4 मधला हा दुसरा सामना रंगतदार स्थितीमध्ये होणार का? रंगतदार स्थितीमध्ये रंगणार का? पहिल्या चेंडूवरती रोशनच्या बॅट मधून आलाय षटकार. म्हणजे ज्यांची ओळख आहे आणि ज्यांना ओळखतात सुद्धा असे सन्माननीय मीनाताई यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि मी विनंती करतोय अमित दादांनाच की आपल्या शुभ हस्ते ताईचं म्हणजेच मीनाताईचं हा मानसन्मान आपण व्यासपीठावरती घ्यायचा आहे. या मीनाताई, आपल्याला विनंती आहे, व्यासपीठाच्या मुख्य भागी आपण ताईंचा यथोचित मानसन्मान. आज एका बहिणीचा सन्मान तिच्या भावाच्या हस्ते इकडे मात्र होतोय. भाऊ अगदी उच्च यशाचे शिखरे घेत चाललाय आणि त्याच वेळेला बहिणीला सुद्धा असा अभिमान असतो आणि सार्थ अभिमान बाळगताना नेहमी मीनाताई सांगत असते की अमितने हे केलं, अमितने असं कार्य केलं, परंतु ते कार्य यशाच्या सिद्धीस नेण्यासाठी बहिणीचं आणि त्याच वेळेला आपण पाहतो सर्व
मान्यवरांचं सुद्धा हात असतं. धन्यवाद मीनाताई इथे उपस्थित राहिलात. त्यानंतर असं एक विशेष सहकार्य आणि त्याच वेळेला विशेष सन्मान घेणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे खारेपाट प्रीमियर लीग ही अगदी तोंडावरती आली होती. 24 तारखेपासून आपण जर पाहिलं तर बालवीर चषक होतं. 24 ते 28 तारखेपर्यंत पूर्ण बालवीर चषकाचा थरार या मैदानावरती चालू होता आणि अशा वेळी फक्त 2 दिवस खारेपाट प्रीमियर लीगसाठी होते. म्हणजे 29 आणि 31 तारखेपासून आपली खारेपाट प्रीमियर लीग चालू झाली. परंतु ज्या 2 दिवसांमध्ये हे भव्य दिव्य मैदान सजवलं गेलं, म्हणजे मैदानाच्या बाजूची जी आपण पट्टी पाहतोय, त्याच वेळेला हे सभा मंडप, त्याच वेळेला या मैदानावरती केली गेलेली रंगरंगोटी, हे सर्व काही इथे केलं गेले. असे सन्माननीय अमितदादा यांचे निकटवर्तीय, अमितदादांचे भाऊ म्हटले तरी वावगं ठरणार नाही आहे, असे सन्माननीय उमेशदादा यांचा मानसन्मान इथे व्यासपीठावरती करायचा आहे. मी उमेशदादांना विनंती करतोय, आपण या उमेशदादा. हा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. मॅच होते का? ओके ठीक आहे. ओटी कॉमेंट्री बॉक्स. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओटी कॉमेंट्री बॉक्स. रोशनच्या बॅटमधून आलेले 3 गगनभेदी गगनचुंबी असे षटकार पाहिले. मॅन फ्रॉम नौखार रोशनची धमाकेदार फलंदाजी पाहिली. निवृत्ती पाटील यांच्याकडून रोशनसाठी 3 6 साठी 1000 रुपयांचं प्राइज आलंय. जबरदस्त फलंदाजी. मागील सामन्यामध्ये रोशन बेलपाड्याचा चमकला होता, या मॅच मध्ये रोशन नौखारचा चमकलाय. आणखीन एक फटका, 440 चा झटका. रोशनचा एक आणखीन एक दे धक्का घे छक्का. पूर्ण मात्र चेहरा मोहरा बिघडवलाय, चेहरा मोहरा बदललाय. पाहूया चेंडू. या चेंडूवरती मात्र कोणती धाव मिळत नाहीये. मन बनवलं होतं फलंदाजाने स्क्वेअर लेग एरियामध्ये मारायचं, परंतु चेंडू इथे मात्र डॉट येतोय. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. या षटकामध्ये तब्बल 25 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. बॅट्समन आउट आहे का? ओके यस. फलंदाज रोशन येथे मात्र बाद आहे, कारण चेंडू येथे यष्ट्यांना स्पर्श केला होता, बेल्स पडली आहे आणि फलंदाज रोशन येथे मात्र बाद होतोय. डीजेला आम्ही थोडीशी संधी देतोय. कम ऑन डीजे मास्टर. ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान घेणार आहोत. दादाच्या निकटवर्ती आणि त्याच वेळेला दादाच्या पाठीमागे अगदी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत असणारे आमचे सन्माननीय मंगेशदादा ठाकूर हशिवरा गावचे, त्यांचा आपण सन्मान येथे सन्माननीय अमितदादा यांच्या शुभ हस्ते घेणार आहोत. मंगेशदादांना विनंती करतोय, आपण व्यासपीठाच्या मुख्य भागी यायचं आहे. अगदी दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं आणि त्याच वेळेला दादांसाठी निष्ठावंत कामगिरी करणं हे त्यांचं एक त्यांची ओळख राहिली आहे. आणि त्याच वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर चांगलं व्यक्तिमत्व आहे. मग स्पर्धा कोणतीही असू दे, बक्षीस स्वरूपात त्याच वेळेला आपल्या संघाच्या स्वरूपात हे व्यक्तिमत्व काम करत असतं आणि अशा व्यक्तिमत्वाचा मानसन्मान इथे या व्यासपीठावरती केला जातोय. तसेच व्यासपीठावरती दादाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे अमोल मोहन ठाकूर यांना विनंती करतोय, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे.
दादाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे अमोल मोहन ठाकूर आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अमोल मोहन ठाकूर, धन्यवाद. मी विनंती करतोय काका ती लहान मुलगी आहे तिला कृपया थांबवा कारण मॅच चालू आहे. उगाच धक्का वगैरे लागायचा दुखापत होईल त्यामुळे विनंती असेल की आपण जल्लोष करायचा आहे तिला नाचायचं आहे गाण्यांवरती परंतु आपण तिथे तिला थांबवून नाचायला सांगा. कृपया जास्त मैदानाच्या आतमध्ये येऊन देऊ नका कारण खेळाडूंचं कधी कधी लक्ष नसतं आणि अशा वेळी धक्कासुद्धा लागू शकतो किंवा बॉलसुद्धा लागू शकतो त्यामुळे विनंती आहे कृपया सहकार्य करा. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. विकेट येथे मिळाली आहे. आनंद मिनमिने येथे फलंदाजीसाठी मैदानात अवतरित झाला आहे. विकेटचं येथे मात्र पतन होत आहे. फलंदाज रोशन येथे मात्र बाद झाला आहे. काय कमालीची फलंदाजी मागील षटकामध्ये रोशनने केली. तब्बल 3 6 त्या षटकामध्ये लगावले. किशोर राईट अमोर द विकेटने या चेंडूवरती गॅप शोधून काढली आहे. गॅप निवडली आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने सीमारेषा पार. सेमीफायनल जिंकत फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय जय हनुमान बेलपाडा संघाने. डीजे